नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. वातावरण बदलत आहे, होकारार्थी होत आहे, चांगलं वातावरण होत आहे. अल निनोचा परिणाम नाहीसा होण्याची चिन्ह दिसत आहेत की दुष्काळ पडेल, पाऊस अतिशय कमी पडेल असं सांगितलं होतं. पाऊस तर सध्या आपल्याला भरभरून पडताना दिसतोय. प्रत्येक देश स्वतःचा विचार करतोय. आता संघटनेचे जे नियम आहेत ते पाळण्याच्या ऐवजी स्वतःच्या देशाला काय हवं याचा विचार करतोय. त्यामुळे ओपेक कंट्रीजमधून बाहेर पडण्याचा देश विचार करत आहेत, कारण प्रत्येकाला प्रोडक्शन वाढवायचं आहे आणि ते आपल्या दृष्टीने चांगलं आहे. सौदी प्रोडक्शन वाढवत आहे, 1.88 लाख बॅरल पर डे एवढं प्रोडक्शन वाढवत आहे. इराकने पण सांगितलं आहे की इराक ओपेकमधून बाहेर पडेल, त्यांनाही प्रोडक्शन वाढवायचं आहे. हे आपल्या दृष्टीने चांगलं आहे, कारण जेवढं प्रोडक्शन वाढेल तेवढा क्रूडचा दर कमी होईल. म्हणजे एक अल निनोचा परिणाम केला आहे. एक क्रूडचा दर जो 118-120 पर्यंत गेला होता तो हळूहळू कमी होतो आहे आणि आता 71च्या लेव्हलला क्रूड आला आहे. व्हिक्स पण कमी होतो आहे, 12च्या आत व्हिक्स आलं आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या घडत आहेत. त्याचबरोबर आज FII यांची तर उलटसुलट झालं आहे. त्यांनी एकमेकांचे रोल बदललेत असं दिसतं आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1953 कोटीची, तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1355 कोटीची. डॉलर इंडेक्स 100.93 आहे. वर्ल्ड यील्ड 4.47 आहे. म्हणजे ज्या मूलभूत गोष्टी आपण बघत असतो त्या मूलभूत गोष्टी सगळ्या भारताच्या दृष्टीने पॉझिटिव्ह होत आहेत. त्यामुळे मार्केट 24,800 ते 25,000च्या टप्प्यापर्यंत जायला काहीच हरकत नाही. आत्ता जे बँकांचे अपडेट्स आलेत, FMCG कंपन्यांचे अपडेट्स आलेत, ते सगळे चांगले आलेत. त्यामध्ये सुद्धा पुष्कळ सुधारणा दिसते आहे. म्हणजे अपडेट्स चांगले आलेत, FMCG कंपन्यांचे अपडेट्स चांगले आलेत. तर या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत या मार्केटच्या दृष्टीने चांगल्या घडत आहेत. त्यामुळे आत्ता गेला आठवडा तर मार्केट तेजीत होतंच, अशीच तेजी सुरू राहील असं वाटतं आहे. तर तुमचे पोर्टफोलिओसुद्धा सुधारतील आणि पोर्टफोलिओमध्ये असलेले जे लॉसेस आहेत ते कमी होतील. काही बातम्या आहेत त्या बघूया. हुडकोनी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1,00,000 कोटीचं आणि 5 वर्षाचं बिहार सरकारबरोबर MOU साईन केलं आहे. IDBIचे अपडेट्स चांगले आले. त्यांचा एकंदर बिझनेस 15% वाढला आहे. ॲडव्हान्सेस वाढलेत, डिपॉझिट्स वाढले. फक्त एकच गोष्ट आपल्याला बघायची आहे बँकांच्या बाबतीत की सगळ्या बँका जे सांगत आहेत की ॲडव्हान्सेस वाढले, पण डिपॉझिट्स आणि ॲडव्हान्सेसमध्ये जो फरक आहे तो फरक बँका कसा भरून काढत आहेत आणि त्यांचा ॲडव्हान्स डिपॉझिट्सचा रेशो काय राहतो आहे याकडे मात्र लक्ष द्यायला हवं जेव्हा रिझल्ट येतील तेव्हा. NTPC ग्रीनची जी सबसिडियरी आहे NTPC रिन्युएबल, हिने PTC इंडियाबरोबर पॉवर परचेस ॲग्रीमेंट 1200 मेगावॅट सोलर पॉवरसाठी केला आहे. HDFC बँक यांचे सुद्धा ॲडव्हान्सेस वाढलेत, डिपॉझिट्स वाढलेत आणि ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट AUM ते सुद्धा वाढले.
डाबरने सांगितलं आहे रेव्हेन्यू आणि प्रॉफिट दोन्हीमध्ये डबल डिजिट ग्रोथ होईल, कारण यावर्षी मागणी चांगली आहे. वेदांता पॉवरची पॉवर विक्री 38% वाढली आहे. 3,784 वरनं 5,225. इंडसइंड बँकेचे ॲडव्हान्सेस मात्र 2.3% कमी झाले. NBCC आसाम आणि ओरिसा इथून NBCCला 132 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. गोदरेज कन्झ्युमर रेव्हेन्यू त्यांचा हाय टीन्समध्ये राहील असं त्यांनी दिलं आहे. हाय टीन्समध्ये म्हणजे 16%, 17%, 18% असा. स्ट्रॉंग व्हॉल्यूम ग्रोथ होईल असं गोदरेज कन्झ्युमरने कळवले, त्यामुळे शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे. शोभा हायेस्ट क्वार्टरली सेल्स बुकिंग्ज आहेत आणि सेल्स व्हॉल्यूम 76% वाढलं आहे. बंगलोर आणि गुरगाव इथली मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. L&T फायनान्स रिटेल डिस्बर्समेंट 36% वाढली आहे. फोर्टिस हेल्थकेअर ओरिसामध्ये डायोन ग्रुप बरोबर यांनी करार केला आहे. 300 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालवण्याच्या संबंधात हा करार करण्यात आला आहे. AWL अडाणी विल्मर मिड सिंगल डिजिट व्हॉल्यूम ग्रोथ होईल असं कंपनीने सांगितलं आहे. क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण त्यांचे डिस्बर्समेंट वाढलेत 11.9%. वेदांता ऑइल आणि गॅस त्यांचं उत्पादन मात्र 17% कमी झालं आहे. एन्व्हायरो इन्फ्रा उत्तर प्रदेश जलनिगमकडून 256 कोटींसाठी त्यांना LOA मिळाला आहे. प्रेस्टीज ॲडव्हेंट ग्रुपमध्ये 50% स्टेक त्यांनी 504 कोटीला घेणार आहेत आणि हे सगळं डील कॅशमध्ये होणार आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक हिचे डिपॉझिट्स वाढले 2.5%, तर कासा वाढला आहे 15%. कोटकचे सुद्धा ॲडव्हान्सेस वाढलेत, कासा डिपॉझिट्स वाढलेत. वारी एनर्जीला मॅन्डेटरी ओपन ऑफर आणावी लागणार होती, पण या ओपन ऑफरसाठी सेबीने त्यांना एक्झम्पशन दिलेलं आहे. कोल इंडिया उत्तर प्रदेश विद्युत उत्पादन निगम बरोबर त्यांनी रिन्युएबल एनर्जीसाठी जॉईंट व्हेंचर केला आहे. AU स्मॉल फायनान्स बँक यांचेही डिपॉझिट्स वाढले 23%, ॲडव्हान्सेस वाढले 22% आणि कासा 21.9% वाढला. शक्ती पंप 353 कोटीची ऑर्डर, 15,000 ऑफ ग्रीड सोलर फोटोव्होल्टॅनिक वॉटर पंपिंग सिस्टीमसाठी महाराष्ट्र सरकारकडून मिळाली आहे. ओसवाल पंपला सुद्धा PM कुसुम B स्कीमखाली 235 कोटीची ऑर्डर, 10,000 ऑफ ग्रीड सोलर फोटोव्होल्टॅनिक वॉटर पंपिंग सिस्टीमसाठी मिळाली आहे. शेफलर SCHEFFLER शॅफलर सिलेंड्रिकल रोलर बेअरिंगसाठी नवीन स्टँडर्डप्रमाणे
BIS लायसन्स मिळणारी पहिली कंपनी ठरली आहे. नायकाच्या GMV आणि NSV दोन्हीमध्येही 30% ग्रोथ होईल असं कंपनीने सांगितलं आहे. म्हणजे त्यांचा ब्युटी हा जो सेक्शन होता तो चांगला चालतच होता, त्याच्याबरोबर आता फॅशन सेगमेंटमध्येही चांगली ग्रोथ आहे. SISनी अपडेटेड सर्व्हिसेसमध्ये 2 लाख शेअर घेतले. आता त्यांचा स्टेक 5.17% झाला आहे. बाजार स्टाईल उत्तर प्रदेशात वाराणसी इथे त्यांनी नवीन स्टोअर उघडलं आहे. DCM श्रीराम यांना 173 कोटीचा टॅक्स रिलीफ मिळाला आहे. SJVN बिकानेर सोलर पॉवर प्रोजेक्टचं उद्घाटन प्राईम मिनिस्टरनी केलं. ICICI म्युच्युअल फंडाने कंटेनर कॉर्पोरेशनमध्ये 44 लाख शेअर घेतले. त्यामुळे ICICI म्युच्युअल फंडाचा कॉन्कॉरमध्ये स्टेक 4.67 वरून 5.24 एवढा झाला. ITI 21 एकर जमीन त्यांनी 914 कोटीला GST डिपार्टमेंटला विकली. मेट्रोपोलिसनी सुद्धा अपडेट्स चांगले दिलेत. रेव्हेन्यू 16% वाढेल असं मेट्रोपोलिसनी सांगितलं. म्हणजे एकंदरीतच जवळजवळ आज 20 ते 25 कंपन्यांचे अपडेट्स आले. बहुतेकचे अपडेट्स चांगले दिले, म्हणजे तेवढे रिझल्टही चांगले येण्याची शक्यता आहे. वेदांता पॉवरची विक्री 38% वाढली आहे. फक्त RBLची कासा डिपॉझिट्स वाढली नाहीत. आणि रक्षा उपकरणांच्या बाबत 52,000 कोटींची डील झाली आहे किंवा डीलला मंजुरी मिळाली आहे. पण ही अँटी ड्रोन मिसाईलच्या संदर्भातली डील आहेत. त्यामुळे याचा BEL आणि BDL या दोघांना फायदा होण्याची शक्यता आहे. कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले मंदीत राहतील हे पाहूया. झायडस लाईफ, भारती एअरटेल, बायोकॉन, नाल्को, BEL, BDL, ओबेरॉय, डाबरमध्ये डबल डिजिट ग्रोथ होईल. नायका, सेंट्रल बँक, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण, ऑन EMI टेक्नॉलॉजी, मेट्रोपॉलिस, कॅप्री ग्लोबल, येस बँक, L&T फायनान्स, HDFC बँक, बंधन बँक, शोभा, सेनको गोल्ड, कल्याणी स्टील. हल्ली डेटा सेंटरच्या संबंधात काम करतायत म्हटलं की तो शेअर वाढू लागतो. कल्याणी स्टील ही डेटा सेंटरसाठी फ्रेम बनवती आहे आणि त्यांनी पहिली फ्रेम बनवून त्याचं टेस्टिंग पण घेतलं आहे. करूर वैश्य बँक, गोदरेज कन्झ्युमर, ओस्वाल पंप, शक्ती पंप, कोटक बँक, मुथूट फायनान्स, AU स्मॉल फायनान्स बँक, ॲक्सिस बँक, हिंदुस्तान झिंक, HAL, इप्का, NTPC ग्रीन, रेडिको खेतान, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, RBL, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण आणि IDBI. तर मंदीमध्ये इंडसइंड बँक आणि सुप्रिया लाईफ काहीतरी केमिकल घेऊन जात होते. ज्या केमिकलला
लायसेन्स लागतं. ते केमिकलचं लायसेन्स लॅप्स झालं होतं, त्यामुळे त्यांची चौकशी केली जाते आहे. तर प्रोसिजरल मिस्टेक आहे असं कंपनीने सांगितलं आहे, म्हणून शेअर मंदीमध्ये राहील असं मला वाटलं, म्हणून तो मंदीत घेतलेला आहे. पण आता मार्केट सुधारत आहे, पोर्टफोलिओसुद्धा सुधारतील. पण आता स्वतःच्या हाताने चुका करू नका. जो शेअर अतिप्रमाणात वाढलेला आहे, 52 वीक हाय 52 वीक लो बघा. आणि जर शेअर हाय प्राईसला असेल तर तो खरेदी करायच्या भानगडीत जाऊ नका, कारण काही विचित्रासारखी अडचण आली तर मग बरेच वर्ष ते शेअर आपल्या गळ्यात पडतात. त्यामुळे आता ठरवा की स्वतःच्या हाताने चूक करायची नाही. बाकी मार्केट सुधारून तुमचा पोर्टफोलिओ सुधारू शकेल. प्रत्येक गोष्ट भारतीय स्टॉक मार्केटच्या दृष्टीने सुधारत आहे. काळजीचं कारण आता कमी झालेलं आहे, फक्त आपण चुका करायच्या नाहीत याकडे लक्ष द्या. आजचं मार्केट कसं चालतंय ते बघूया. नमस्ते.